सर्व नागरिकांना लाख लाख शुभेच्छा आणि हे दर सालाप्रमाणे यावर्षी बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये आम्ही दिवाळी पहाट साजरा करत असतो आणि हा कार्यक्रम आपल्याच्या माध्यमातून आम्ही साजरा करत असतो. कारण मराठीपणा जपायला म्हणजे मराठीपणा जोपासला पाहिजे हा दृष्टिकोन नजर समोर ठेवून कुठेतरी आपली मराठी संस्कृती चाललेली ती होऊ नये आणि कायमस्वरूपी तशीच राहावी आणि टिकून राहावी त्याच्यासाठी त्या माध्यमातून आम्ही दिवाळी पहाट आम्ही साजरी करत असतो. आणि इथं जो आमचा जो हा एरिया आहे सेक्टर 8 आहे तिथं मराठी टक्का आणि मराठीपणा पूर्ण आम्ही प्रयत्न करतो आणि एक वेगळ्या प्रकारचा एक आनंद मिळतो. तो आनंद सर्वसामान्य जनतेला भेटला पाहिजे हा आमचा प्रयत्न असतो. शिवसेनेच्या माध्यमातून करत असतो. आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली असं आम्ही नवी मुंबईमध्ये आज सण साजरा करत असतो. शुभेच्छा देतो. आपण पाहत आहेत की दरवर्षीप्रमाणे म्हणजे आजचा हा 9वा वर्ष मला वाटतं. म्हणजे प्रत्येक सेक्टर मधले सगळे नागरिक इथे येत असतात. आज आमचे सावंत काकू असतील, गोळे काकू असतील, चांदोडकर काकू असतील, हे सगळे शिक्षक आहे. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातली सगळी लोक येतात आणि एक आनंद वाटतो की मला आणि आदरणीय चौगुले साहेब असतील आणि आमचे सगळेच मित्रपरिवार असेल, मी एकटाच नाही तर हे सगळे मिळून हा दिवाळी पहाटचा कार्यक्रम करतात आणि एक उत्साह असतो. आणि यंदा महापालिकेचे इलेक्शन सुद्धा होणार आहे तर पॅनल सुद्धा आहे आणि आपण दिवे उठणं सगळ्यांना हे देत असतो म्हणजे हा आनंदच असतो. पण माझा हा उत्साह आता अजून मोठा झाला कारण की आता पॅनल आलाय. पहिलं 1 वॉर्डचं नेतृत्व करायला लागायचं, आता 4ही वॉर्डचं नेतृत्व करता येईल. म्हणजे भरभरून आशीर्वाद हा भेटणारच आहे. आणि चौगुले नाव बोललं तर आणि शिवसेना बोललं तर समाजसेवा म्हणजे जे बाळासाहेब बोलतात की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, तेच जरूर आम्ही चालत आहोत. या जलसेच्या माध्यमातून एक समाजाला उत्कृष्ट असा संदेश जातो. जेव्हापासून मम्मीशी संबंध आलाय तो एक जीवाभावाचा माणूस म्हणूनच आलेला आहे. कधी त्याला कोणीही त्याला कधी मदतीचा हात मागितला तर तो नेहमीच तयार असतो. तो कधीच विचारत नाही की ही माणसं कोणाची आहेत, कधीच विचारत नाही. त्याचं म्हणणं आहे की मला समाजकार्य करायचंय आणि नेहमीच तो समाजकार्यामध्ये नेहमीच पुढे असतो. आणि म्हणूनच आम्हाला सगळ्यांना त्याचा अभिमान वाटतो. आणि अर्थातच हे जे बाळकडू मिळालेलं आहे ते घरातूनच मिळालेलं आहे. आमच्या लता वहिनी आणि आमचे चौगुले साहेबांकडूनच मिळालेलं आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्याने सगळं ट्रेनिंग घेतलेलं. तर जेव्हा जेव्हा त्याला गरज लागेल किंवा चौगुले साहेबांना गरज लागेल तेव्हा मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि आपल्या प्रेमाची प्रचिती द्यायला हवी असं मला वाटतं.